भूमिपुत्र न्यूज, वास्तव बातमी। श्री क्षेत्र वशा मारुती ट्रस्ट मार्कडवाडी आज अशा आपण माळशिरस तालुक्यातील पश्चिम भागातील मार्कडवाडी या ठिकाणी आलेलो आहोत। माझ्या पाठीमागे आपण पाहताय एक सुंदर असा पाण्याने भरलेला बंधारा आहे। या बंधाऱ्यामध्ये नाविन्यपूर्ण अशा बोटी आहेत। या बोटींमधून पर्यटक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाण्यामध्ये फिरण्याचा मनसोक्त आनंद घेत आहे। नेमकं या मार्कडवाडीमध्ये हा कायापालट नेमका कसा घडला याबाबत आपण या ठिकाणी जे स्थानिक नागरिक आहेत किंवा या ठिकाणी जी ट्रस्ट स्थापन झालेली आहे श्री क्षेत्र वशा मारुती ट्रस्ट मार्कडवाडी, त्या ट्रस्टचे अध्यक्ष असतील, सचिव असतील, यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि नेमकं या ठिकाणी काय घडलं आणि कायापालट कसा झाला याबाबत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। आपल्याबरोबर अध्यक्ष आहेत या श्री क्षेत्र वशा मारुती ट्रस्टचे अध्यक्ष चोपडे आपल्याबरोबर आहेत। चोपडे साहेब, आपलं स्वागत आहे भूमिपुत्र न्यूज मध्ये। नेमकं या ठिकाणी माळशिरस तालुक्याचा पश्चिम भाग म्हटला आणि त्यातला त्यात मार्कडवाडीचा भाग म्हटला तर नेमकं असं ओसाड उजाड असं माळरान असं एक चित्र समोर येतं। परंतु या ठिकाणी आम्ही पाहतोय गेल्या एका तासाभरापासून सुंदर असं पाण्यानं भरलेला बंधारा आहे। त्याबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या यांत्रिकी बोटी आहेत, काय मानव निर्मित मानवचलित बोटी आहेत। नेमकं काय घडलं आणि या क्षेत्राचा कायापालट कसा घडला याबाबत आपण काय सांगाल? ह्याच्या अगोदर काही नव्हतं, इथं वसाडच भाग होता। पण जसेच आमदार राम सातपुते या ठिकाणी आले दर्शनासाठी, आमदार होण्याच्या पूर्वी ते आले, दर्शन घेतलं आणि एक माळशिरस तालुक्याला सेवा करायची संधी द्या असं देवाचरणी त्यांनी इच्छा व्यक्त केली। आणि मारुती नवसाला पावणारा मारुती आहे आणि त्यांच्या नवसाला पावला, त्यांना तालुक्याची सेवा करण्याची संधी भेटली। त्यामुळे त्यांनी त्यांच्या आमदार राम सातपुते यांनी त्यांच्या प्रयत्नातून भरपूर असं इथं राबवलं आहे। म्हणजे आमदार राम सातपुते यांनी या ठिकाणी जो बंधारा असेल, हा बंधारा त्याचबरोबर मंदिर असेल किंवा त्या ठिकाणी आम्ही पाहिलं त्या ठिकाणी एक आमदार राम सातपुते मंगल कार्यालय असं एक नाव देऊन कार्यालय, मग या सगळ्या गोष्टींसाठी आमदार राम सातपुते यांच्या आमदार निधीतून या ठिकाणचा निधी या ठिकाणी देण्यात आला असं आपल्याला म्हणायचं का? हो हो हो। साधारणपणे अंदाजे या परिसराचा कायापालट आणि सुशोभीकरण करण्यासाठी किती रकमेचा निधी या ठिकाणी? साधारणपणे 6 ते 7 कोटी रुपयांचा निधी त्यांनी सदाशिवनगर पर्यंत इथपर्यंत रस्ता आणि इतर मंगल कार्यालय असेल, बाल उद्यान असेल, बोटिंग असेल, बंधारा असतील, असं वेगवेगळा खर्च, आता जेवणाचा हॉल चालू आहे, जवळपास 6 ते 7 कोटीचा निधी या ठिकाणी टाकलेला आहे। त्याचबरोबर आपल्यासोबत आहेत या ट्रस्टचे सचिव, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। या ठिकाणी आपण आम्ही ऐकलंय की 5 गावांच्या सीमेलगत हा परिसर आहे, नक्की नेमकं काय आहे? ह्या ठिकाणी 5 गावाची सीमा म्हणजे ह्या मारुतीच्या जवळ 1 किलोमीटर अंतरावर मेडद, सदाशिवनगर, पोरंदावडे, तामशेदवाडी आणि मार्कडवाडी ही 5ही गावाच्या ह्या ठिकाणी शिवाय येतात। यानंतर ह्या ठिकाणी गेले 10 वर्ष आम्ही ह्या मंदिराची सेवा करतोय, परंतु आम्हाला एवढा विकास काय खाजगीतनं होत नव्हता। पण त्यानंतर काय झालं, योगायोगानं आपल्या माळशिरस तालुक्याचे लोकप्रिय आमदार रामभाऊ सातपुते ही एकदा दर्शनासाठी ह्या ठिकाणी आले। दर्शन आल्यावर त्यांना थोडंसं फिरले, वड्यातनं फिरले, तेव्हा इथं काटं बिटं सगळं वडा ही काय स्वच्छ नव्हता, काहीच नव्हतं। मग त्यांनी थोडंसं एक त्यांचे पी हरिभाऊ पालवे त्यांचे एक थोडंसं इथं संबंध आहे आमचं पहिल्यापासून। मग त्या दोघांच्या कल्पनेतून काय झालं की याला काय नाही म्हणजे आपण दोघांच्या संकल्पनेतून या ठिकाणच्या परिसराचा कायापालट झाला। आता या ठिकाणी ज्या बोटी आहेत आपण पाहतोय, काय मानव चलित बोटी आहेत, काय यांत्रिकीकरणाच्या बोटी आहेत, तर या बोटींना जे पर्यटक येत आहेत त्यांच्यासाठी काय नेमकं कसं नियोजन? आम्ही ह्या ठिकाणी काय केले, गेल्या 27 तारखेला म्हणजे गोकुळाष्टमी सप्ताह झाला आमचा ह्या मारुती मंदिरात सप्ताह असतो मोठा, त्यावेळी आम्ही इथं बुटिंग आलं। त्यावेळी मग ही बुटिंग आम्ही सगळ्यांनी चालू केलं। लोकांना एक कमी खर्चात आपलं बुटिंग भरायचा अंदाज ह्या माळशिरस तालुक्यात कुठं भागात नाहीच आपल्या, पण ह्या मारुती मंदिरापाशी भाऊंच्या मार्गदर्शकाने ह्यो बुटिंग कल्प झाला। आता मंगल कार्यालय काय या बोटिंग ज्या फिरतायत पाण्यामध्ये ह्याला काय चार्जेस वगैरे आकारताय का आपण? नॉर्मल आपलं 30 रुपये 50 रुपये असं, लहान मुलांसाठी वगैरे 30 रुपये आणि मोठ्या माणसांसाठी 50 रुपये। भविष्यात अजून काय आपल्याला वाटतं या भागात अजून काय काय सोयी सुविधा व्हायला पाहिजेत म्हणजे जेणेकरून माळशिरस तालुक्याचा पश्चिम भाग एक पर्यटन केंद्र म्हणून विकसित व्हावा? पर्यटनच्या दृष्टीतून भाऊंनी भरपूर लक्ष दिलं। या सदाशिवनगर पासून मंदिरापर्यंत पूर्ण डांबरी रोड दिलेला आहे। अजून तुम्हाला या ठिकाणी काय अपेक्षित आहे? मला बरेचसे अपेक्षित आहे। आता अजून लग्न कार्यालयासाठी तरी भरपूर चालूच आहे आणि आता म्हणजे गार्डन बोटिंगचं तर चालूच आहे। बर, अजून काय वाटतं तुम्हाला? अजून काय? अजून एक आम्हाला वाटतं आपल्या ग्रामीण भागात लहान मुलांना मुलींना पाणी पावण्यासाठी जागा नाही।
एक 2 टँक स्विमिंग टँक. स्विमिंग टँक हा. ही तर एक योजना आमच्या एक वाटतं देवादारात व्हावी, लहान मुलाला पाहण्यासाठी किंवा शिकण्यासाठी त्याचं मार्गदर्शन लागावं, किंवा अजून म्हाताऱ्या माणसाला एक विश्रांती असं आरामशीर घर असावं सिनियर सिटीजन, ज्येष्ठ नागरिक. ज्येष्ठ नागरिकांसाठी. आता हे लहान मुलांचं यांचं झालं या, पण अजून वयस्कर माणसाला इथे विश्रांतीसाठी अजून काय नाही. हा इरंगोळासाठी एक बाबा 1-2 तास देवा पैसे जावं, बसावं, कुठंतरी एक गप्पा हाना होत्या, असे काय ठिकाणी आता विधानसभेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे. हो. आणि आता आचारसंहिता थोड्या दिवसात लागेल. तुमच्या तर मागण्या या ठिकाणी प्रचंड आहेत. हो. पण आचारसंहिता लागल्यानंतर कुठल्याही आमदार असेल किंवा मंत्री असतील यांना या मागण्या पूर्ण करता येत नाही. मग तुमच्या मागण्या कशा पूर्ण होणार? आता बघा, आम्ही तर भाऊंच्या मागे साथ देणार आहे. शेवटी काय एका गावात 2 गावा विषय नाही, पण तालुक्याला सगळ्या माहित आहे की बाबा खरंच रामभाऊ सातपुते आमदार ह्या क्षेत्रात झाल्यावर काय तालुक्यात कालापलट झाला. आणि आज पहिलं काय होतं त्यासाठी आता आम्ही भाऊच्याच माग आहे आज स्पष्ट. कारण इथून पुढे आम्ही भाऊच्याच मागे राहणार आहे. कारण आम्हाला आमदार कसला बघायला मिळतो. आमच्या ह्या मारुतीच्या कीर्तनाला आमदार सातपुते 3 बऱ्या कीर्तनाला आलतात. त्यांच्या मिसेस तर प्रत्येक कार्यक्रमाला आमच्या ह्या मारुती मंदिरात असतात. आम्ही वटसावित्रीचा कार्यक्रम केला तर इथं वटसावित्रीला असतात. प्रत्येक कार्यक्रमात दोघांचं लक्ष येत असतं. मला सांगा, ही बाल उद्यान त्यांच्याच मार्गदर्शन झाली. सहसा ताई आल्या, त्या ताईला म्हणलं आपल्याला ताई इथं थोडंसं दुसरं एक काम करावं, आपल्याला मंगल कार्याची अडचण येते. लगेच त्या ताईंचं भाऊंचं हरिभाऊंचं काय चर्चा झाली, लगे आम्हाला जेवणाचा हॉल त्यांनी मंजूर केला. माळशिरस तालुका म्हणजे माळाचं शिर असणारा माळशिरस तालुका. या माळशिरस तालुक्याकडे दुष्काळी तालुका म्हणून सातत्यानं पाहिलं जातं. परंतु या तालुक्यामध्ये माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये 5 गावांच्या सीमेवर मार्कडवाडी गावाच्या हद्दीमध्ये आपण माझ्या पाठीमागं पाहताय की आमदार राम विठ्ठल सातपुते यांच्या आमदार निधीतून या भागामध्ये पर्यटन केंद्र एक विकसित होतंय. आणि हे पर्यटन केंद्र विकसित करत असताना या गावातील, या 5ही गावातील नागरिकांचा, स्थानिकांचा यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. आणि हा भाग भविष्यामध्ये माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील पर्यटन केंद्र म्हणून उदयास येईल. या भागातील स्थानिक नागरिकांच्या अजूनही काही अपेक्षा आहेत. या ठिकाणी अजून त्यांना सोयीसुविधा आवश्यक आहेत आणि त्या माध्यमातून आमदार राम सातपुते यांनी पुढील कालावधीमध्ये देखील या भागासाठी, या पर्यटन विकास केंद्रासाठी मोठ्या प्रमाणात निधी द्यावा आणि ते देतील अशी अपेक्षा या ठिकाणच्या स्थानिक नागरिकातून व्यक्त केली जात आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट शाहरुख मुलानीसह मी निनाद पाटील, भूमिपुत्र न्यूज, मार्कडवाडी. महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.